गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पंचायत समिती निफाड येथील माजी मुख्याध्यापक श्री जोंधळे यांची सेवानिवृत्तीनंतर मिळणारे सुमारे 12.5 लाख रुपयांची निधी ही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने परस्पर इतरत्र खात्यावर वर्ग केलेली आहे। या संदर्भात मागील 3 वर्षांपासून माजी मुख्याध्यापक श्री जोंधळे यांना जिल्हा परिषद पंचायत समिती येथील चक्रा मारावे लागत आहे। तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने हा निधी वर्ग केल्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे। याआधी पंचायत समितीने दिलेल्या अंतिम अहवालानुसार तत्कालीन शिक्षणाधिकारी व त्यांचे सहाय्य पंचावर ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्या विरोधात निफाड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविलेला आहे। परंतु गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत आला काय आहे या भानगडीत श्री जोंधळे यांचे निवृत्ती वेतन अडकलेले आहे। त्यांच्याशी आपले तालुका प्रतिनिधी शरद लोहकरे यांनी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की जोंधळे बेगर वस्ती शाळेवर 2019 ला सेवानिवृत्त झालो। तेव्हापासून आजपर्यंत माझं अंश राशीकरण 12,46,000 रुपये यांनी गहाळ केला। मला आजपर्यंत मिळालेलं नाही। तसंच 14 ते 15 महिन्याचा फरक आहे पेन्शनचा, तोही दिला नाही। आणि 6व्या वेतन आयोगाचे 4था आणि 5वा हप्ताही मला आजपर्यंत मिळाले नाही। फार मोठा प्रस्ताव मला यांच्या या दुष्कृत्यामुळे भोगावा लागतो आहे। तरी संबंधितावर, कारण आजपर्यंत आपण असं बघितलं आहे की कार्यप्रमुखावर कार्यवाही व्हायला पाहिजे, इथं झालेली नाही आहे। ते मोकळंच आहे, ज्यांनी केलं, ज्यांची सही आहे, जो प्रमुख आहे त्याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे, कोणावर झाले दिसत नाही। तुमचे पैसे रेकॉर्डनुसार काढले गेलेले तर ते तुम्हाला आले नाही का? नाही आले। मग तुम्ही चौकशी केली होती का? मग काय सांगितलं त्यांनी? ते सांगितलं म्हणजे असं झालं, तुम्ही जिल्ह्यापासून जा, इकडे जा, तिकडं आम्ही पत्र पाठवले जिल्ह्यापासून। त्याच्यानंतर त्यांनी 2024ला पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवा असं पत्र दिलं होतं। तर त्या चौकशीसाठी तुम्हाला कुठं बोलवलं होतं का? म्हणजे कारवाई काही झाली नाही काय? आणि जर हे असंच प्रकरण चालू राहिलं, तुम्हाला जर बिल नाही मिळालं तर पुढची काय तुम्ही काय ॲक्शन घेणार? पुढे बघू ना, पण काहीतरी करावं लागेल, न्यायालयात जावं लागेल तशी झाली। या संदर्भात एस मराठी न्यूज नेटवर्क पाठपुरावा करणार असून अशी प्रकरणे जिल्ह्यात अन्यत्र असल्यास आमच्याशी संपर्क साधावा। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शरद लोहकरे, निफाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।